नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मानदुखी, दबलेल्या नसेवर विना ऑपरेशन उपचार कसे होऊ शकतात हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. आणि याच संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टर विराज भंडारी यांनी आयुर्वेदा, क्रायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाइन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मा थेरपी यांचं परदेशात शिक्षण घेतलंय. आणि या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे विराज भंडारी हे आधुनिक युगातील आधुनिक डॉक्टर आहेत. केरळपासून महाराष्ट्रातील हाडवैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकाराचं आधुनिक उपचार पद्धतीचं प्रशिक्षण त्यांनी घेतलंय. त्यांनी परदेशात संशोधन केलंय. एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाइन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम केलंय. विशेष करून मणक्याचे सर्व आजार, डिस्क बल्ज, डिजनरेटिव्ह स्पाइन, सर्वायकल पेन, लुंबार पेन, हर्निएटेड डिस्क, स्लिप डिस्क, 10 मिनिटापेक्षा जास्त चालता न येणं, पाय जड होणं, बधीर होणे, मुंग्या येणं, चक्कर येणं यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील आणि प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केलाय. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमुळे त्यांनी 10,000 पेक्षा जास्त मणक्याचे विकार झालेल्या रुग्णांचे उपचार केलेत. तर डॉक्टर भंडारी यांचं वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार. डॉक्टर विराज भंडारी आज स्वतः आपल्यासोबत आहेत. आपल्याला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायची. तर डॉक्टर नमस्कार. नमस्कार. तर मानदुखी का होते? मानदुखी होण्याचं कारण सध्याचं बदललेलं सेडेंटरी लाईफस्टाईल जी आहे, त्याचबरोबर पोश्चर, आपण चुकीच्या हालचाली, चुकीचं उठणं, बसणं, झोपणं, साहसी खेळ खेळणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे दिवसभरापासून सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत बऱ्याच पोश्चर, आपण बऱ्याच हालचाली करत असतो आणि त्या हालचाली विशिष्ट प्रकारात होणं गरजेचं आहे. त्या हालचाली होत असताना टॉर्क आणि फोर्स जर बदलला आणि त्यामुळे एका वेळेस 3 मूवमेंट झाल्या, तर त्या 3 मूवमेंटमुळे बऱ्याच वेळा गादी बाहेर येते आणि त्यानंतर स्लिप डिस्कला सुरुवात होते. दुसरं कारण आहे आहार. एकदा जेवतो तो योगी, दोनदा जेवतो तो भोगी आणि 3 वेळा जेवतो तो रोगी. बऱ्याच वेळा आहारातनं न्यूट्रिशनल फूडचं प्रमाण कमी होतं आणि लोकांना बऱ्याच वेळा 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा जेवणाची किंवा काही नाश्ता करण्याची सवय असते आणि त्यातनं आम तयार होतो आणि तो आम सांध्यांमध्ये जातो आणि सांध्यांमध्ये जाऊन आमवात किंवा धातुक्षयजन्य वात अशा 2 प्रकारचे वात दोष निर्माण करतो आणि त्यामुळे कंबर दुखायला सुरुवात होते. तिसरं कारण आहे ते म्हणजे मानसभाव. सतत मनामध्ये अतिविचार करणं, अतिचिंता करणं, सतत भूतकाळामध्ये रमणं आणि भविष्यकाळाची चिंता करणं, त्याच्यामुळे मानसिक अवस्था ही कुठेतरी पेशंटची बिघडते आणि सतत प्रत्येक गोष्टीत दुःख दिसतं आणि दुःख करण्याचा स्वभावच तो होऊन जातो आणि त्यातनं इमोशनल सगळे जे इमोशन्स आहेत ते खांद्यांमध्ये, मानेमध्ये जाऊन बसतात आणि तिथनं मान दुखायलाही सुरुवात होते. बरोबर. तर याची अनेक कारणं आहेत, पण चक्कर येणं, नस दबणं, डिस्क बल्ज का होतं? डिस्क बल्ज होण्याचं कारण मी आता तुम्हाला म्हटलं की एका वेळेस 3 मूवमेंट केल्यामुळे 2 चकत्यांमधलं अंतर कमी होतं. आता इथे मी 2 सेगमेंट आणलेले आहेत. हे मानेचे 2 मणके जे आहेत ते एकमेकावरती 7 मणके मानेचे. हे 7 मणक्यांमध्ये पाण्याची गादी, न्यूक्लियस पल्पस याला म्हटलं जातं. तो न्यूक्लियस पल्पस जो आहे तो काही कारणास्तव झिजल्यामुळे, मणके सतत मानेचा अतिवापर केल्यामुळे किंवा चुकीची मानेची ठेवण ठेवल्यामुळे, बऱ्याच वेळा आपण ऑफिसमध्ये काम करतो, पटकन उजवीकडे वळतो किंवा डावीकडे वळतो, काम समोर चालू असतं परंतु आपण चुकीच्या अवस्थेत बसतो. सतत लोकांना काही वेळा असं डेस्कटॉपवरती काम करायची सवय असते. बऱ्याच ऑफिसेसमध्ये, CNचे ऑफिसेस म्हणा किंवा वकील ऑफिसेसमध्ये डेस्क समोर असतो, त्यामुळे लोक समोर आलेली बोलताना बऱ्याच वेळा तिरकं बोलावं लागतं आणि त्या तिरकेपणामुळे बऱ्याच वेळा ती डिस्क बाहेर येते आणि ती डिस्क बाहेर आल्यामुळे डिस्क बल्ज सुरुवातीला होतो. त्याच्यानंतर काही लोकांना मानेमधनं मुंग्या यायला, हातामधनं मुंग्या येतात, मानेमध्ये त्या मुंग्या सगळ्या जातात. त्याचबरोबर चक्कर येते, थोडंसं मान उजवीकडे वळवली, डावीकडे वळवली की चक्कर येते. अशा प्रकारची सुरुवात ती डिस्क बल्ज या आजारामध्ये होते. तर याच संदर्भात रुग्णांनी काय प्रतिक्रिया दिल्या, त्यांचा अनुभव काय आहे पाहूयात. नमस्कार, मी राजेंद्र अड्डा, राटणी, पुणे येथे राहतो. माझ्या पत्नीला मणक्याच्या खाली व्हेन दबल्यामुळे मागील 5 वर्षापासून भयंकर त्रास होता. थोडंसं एक्झर्शन वगैरे झालं तरी रात्री
रात्रीच्या वेळेस तिला झोप न येणे आणि ती लहान मुलासारखी रडायची. पुष्कळ ॲलोपॅथी डॉक्टर्स, मुंबईला सुद्धा मी 5-6 डॉक्टर्सना दाखवले. KM हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, पुण्याला संचेती हॉस्पिटल. सगळ्यांनी कारण एकच सांगितलं, ऑपरेशन जरुरी आहे. संचेतीमध्ये तर त्यांनी हे हार्ट अटॅक सारखं आहे व तुमच्या पत्नीचं जीवन आता फक्त 8 ते 15 दिवस आहे असे सांगितले. मी अत्यंत त्रासून गेलो होतो. पत्नी तर जीवन जगायच्या विषयी सुद्धा काही बोलायला लागली होती. अचानक माझ्या पाणीत डॉक्टर भंडारी साहेबांचा इंटरव्ह्यू आला. त्यात त्यांनी स्पाईन टेक्नॉलॉजीविषयी सांगितले. मी पुण्याला चौकशी केली. माझ्या एका मित्राच्या मिसेसलाही, ते औरंगाबादचे होते, त्यांनी जस्ट भंडारी साहेबांकडे येऊन ट्रीटमेंट केली होती व त्यांना 90% आराम झालेला होता. त्यानुसार मी डॉक्टर भंडारी साहेबांची अपॉइंटमेंट घेतली मागील डिसेंबर महिन्यात व त्यांना दाखवले. त्यांनी त्वरित नाडी परीक्षा, नंतर स्पाईनची पूर्ण नवीन टेक्निकद्वारे स्पाईनचं पूर्ण हाडं, मणके याचं इन्स्पेक्शन केलं व त्यांनी मला ट्रीटमेंटसाठी गायडन्स केलं. त्याप्रमाणे आम्ही अंदाजे डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात आमचं पहिलं सेटिंग झालं आणि पहिल्या सेटिंगमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरांनी इलाज केला. घरी गेल्यावर पूर्ण पाहणी करता 95 ते 98% पहिल्या सेटिंगमध्येच आराम झाला. त्यामुळे आता म्हणजे दुसरं सेटिंगही झालेलं आहे आणि आता तर जवळपास 100% आराम झालेला आहे. तरी माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की ज्यांना या स्पाईनचा त्रास असेल त्यांनी कृपया डॉक्टर भंडारी साहेबांशी संपर्क साधावा. तर मला पुढचा प्रश्न विचारायचा, मणक्याचे आजार, स्लिप डिस्क, सर्वायकल स्पॉन्डिलिटिस यांची प्राचीन ते आधुनिक परदेशातली निदान पद्धती काय आहे? निदान हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कोणताही आजार जेव्हा पेशंटमध्ये होतो त्यावेळेस निदान जर चुकलं तर त्या उपचारही सगळे चुकू शकतात. त्याच्यामुळे कोणत्याही पेशंट दवाखान्यात आल्यानंतर त्याचं निदानामध्ये भारतातली सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे नाडी परीक्षा. नाडी परीक्षेमध्ये त्याचे कोणते दोष बिघडलेत, प्राण उदान समान अपान कसा आहे, धातू कसे आहेत, त्याचं परिपोषण कसं होतं आहे, त्याची पचनसंस्था कशी आहे, त्याची मानस भाव त्याचा कसा आहे, हे सगळं नाडी परीक्षेमध्ये बघितलं जातं. त्याच्यानंतर जिव्हा परीक्षा, मलमूत्र परीक्षा ही त्याला प्रश्न विचारून केली जाते. त्याचबरोबर पेशंटला बसून मानेपासून ते माकडहाडापर्यंत एक एक मणका हा तपासला जातो. तो कोणत्या साईडला, उजव्या साईडनी, डाव्या साईडनी कुठनं बाहेर आलेला आहे. हे नर्वोस्कोप नावाचं तिसरं मशीन मी आणलेलं आहे. त्याच्यामध्ये मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकडहाडापर्यंत एक एक मणका हा अशा पद्धतीने तपासला जातो. उजव्या साईडचे मणके सरकलेत का डाव्या साईडचे मणके सरकलेत, ती नस कुठे दबलेली आहे, तिथे इन्फ्लामेशन किती आहे, हे मशीन नर्वोस्कोप नावाचं अमेरिकेतलं मशीन आहे. ते दाखवतं की नक्की मणक्याचा त्रास कुठे झालेला आहे आणि तो कशामुळे झाला आहे. तिसरी तपासणीची पद्धत म्हणजे मसल पेशंटचे कसे आहेत, मसल शॉर्टनिंगमध्ये कुठले गेलेत, कुठल्या मसलवरती ताण आला आहे आणि त्याच्यामुळे मणके सरकले आहेत का. चौथी गोष्ट, व्हिसरल ऑर्गन सगळे चेक केले जातात. लिव्हरचं बॅलन्सिंग आहे का, स्टमकचं बॅलन्सिंग आहे का आणि त्याच्यामुळे मानेचा त्रास होतो आहे का. बऱ्याच वेळा रिपकेज ज्या आहेत त्या पुढे मागे झालेल्या असतात, त्याच्या आजूबाजूचे मसल ओढले जातात खालच्या दिशेला आणि त्यामुळे मान बऱ्याच लोकांची बघा, काही तुम्ही पोश्चर बघितलं अशी पुढे आलेली असते. तर हे निदानामध्ये व्हिसरल, फेशियाचा प्रॉब्लेम, सेगमेंटचा प्रॉब्लेम, मसलचा प्रॉब्लेम, पॅथॉलॉजिकल काही तपासण्या पेशंटच्या ज्या करून आलेला असतो की ज्याच्यामध्ये एक्सरे करून येतो, तर एक्सरेमध्ये त्याचा कव जो नॅचरल 30 डिग्री कव पाहिजे तो कव आहे की नाही. त्याचबरोबर MRIमध्ये गादी बाहेर आली आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाते, निदान केलं जातं आणि नक्की तो त्रास हा कशामुळे आहे आणि तो त्रास नक्की काय आहे हे तपासलं जातं. ज्यांना मानदुखी, कंबरदुखी, डिस्क बल्ज, चक्कर येते अशा रुग्णांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक YouTube चॅनलला नक्की भेट द्या.
डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक. प्रथमतः रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर नाडी परीक्षा, मणकेची तपासणी, स्पाइन व्हर्टेब्रा सेगमेंट अलाइनमेंट टेस्टिंग, मसल टेस्टिंग, नर्वोस्कोप, गेट पॅटर्न टेस्टिंग, पॉस्चर टेस्टिंग, फेशियल अलाइनमेंट टेस्टिंग, स्पाइन अँड प्रोन पोझिशन टेस्टिंग, एक्स-रे, उभे राहून पूर्ण पाठीचा एक्स-रे काढूनच दवाखान्यात घेऊन येणे, झोपून एक्स-रे काढू नये. यानंतर निदान केले जाते मणक्याचा विकार का व कसा होत आहे, त्यानुसार रुग्णाचे ग्रॅडेशन केले जाते. 15 ते 20 प्रकारच्या उपचारांपैकी कोणते उपचार गरजेचे आहेत ते सांगून साधारण दर 28 दिवसातून 1 दिवस 4 ते 6 तासांचे उपचार केले जातात. किती उपचार घ्यायचे हे पहिल्या दिवशी तपासणी झाल्यानंतरच सांगितले जाते. प्रथम दिवशी येताना सकाळी 10 वाजता किंवा दुपारी 2:30 वाजता वेळेवर आले तर त्याच दिवशी मॅन्युअल थेरपी व उपचार होऊ शकतात. त्यासाठी अपॉइंटमेंट घेऊनच यावे. तुमच्याकडे फक्त देशातूनच नाही तर परदेशातून अनेक पेशंट येत असतात. हो. पण डॉक्टर भंडारी स्पाइन ऍडव्हान्स टेक्निक नेमकी काय आणि कशा प्रकारे उपचार पद्धती केली जाते? डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक म्हणण्याचं कारण आहे की ह्यामध्ये संगम केलेला आहे. जवळजवळ 20 ते 24 प्रकारच्या ट्रीटमेंट्स, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धतींचा एकत्र संगम एकाच क्लिनिकमध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट जी आहे ती क्रायरोप्रॅक्टर ट्रीटमेंट जी आहे त्याच्यामध्ये जे बोन व्हर्टेब्रल सेगमेंट पुढे मागे वर खाली सरकलेले आहेत त्याला एकाच जागेमध्ये आणलं जातं आणि त्याच्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधले काही टेबल्स विशिष्ट गन्स या आपल्या दवाखान्यामध्ये आहेत. त्याचबरोबर दुसरी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन. आता मानदुखीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच पेशंटला मान जी आहे ती, काही लोकांची तर सर्वायकल डिस्टोनिया, मान ॲटोमॅटिक उजव्या किंवा डाव्या साईडला जाते. डिस्बल्जमध्ये पेशंटला सतत मान दुखते, अवघडल्यासारखं वाटतं. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा सेगमेंट पण हललेले असतात. 4 आठवड्यानंतर मसलवरती प्रॉब्लेम चालू होतात. मसल पेन होतं पेशंटला बऱ्याच वेळा, खांदे भरून येतात, मान अवघडते, काही वेळ बसल्यानंतर काम करूशी वाटत नाही. त्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट दिली जाते आणि फेशियल मॅनिप्युलेशनमध्ये ज्या काही मसल, स्नायू हे बारीक झालेले आहेत किंवा सरकले गेलेले आहेत किंवा उजवीकडे डावीकडे शिफ्ट झालेले आहेत ते परत त्या लाईनमध्ये आणल्या जातात. त्या मसलला नॉर्मल ग्रॅव्हिटी प्राप्त करून दिली जाते. तिसरी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे व्हिसरल मॅनिप्युलेशन. त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन बॅलन्स केले जातात, जसं लिव्हर, किडनीज, स्प्लीन, स्टमक ह्याच्या ऑर्गनच्या लिगामेंट्स हे पुल आउट होतात, पुढे येतात किंवा ते दबले जातात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा मानदुखी होत असते. तर ते ऑर्गन बॅलन्सिंग केले जाते आणि ह्या ऑर्गनमुळे बऱ्याच वेळा कंबरदुखीलाही सुरुवात होते पेशंटच्या. म्हणजे काही कालांतराने जे लोक मानदुखी ही घरी काही उपचार करत नाही आणि ते उपचार न केल्यामुळे तसंच ते अंगावरती काढतात किंवा पेनकिलर घेतात काही काळ, त्याच्यानंतर भविष्यात थोरॅसिकचा भाग किंवा कमरेचा भाग त्या पेशंटचा दुखायला सुरुवात होतो. त्यामध्ये योगोपचार आपण करतो. योगोपचारमध्ये आम्ही आत्ता सध्या झूमवरती वेगवेगळे योगा सेशन्स पेशंटचे घेतले जातात. त्याच्यामध्ये वेगवेगळे मुवमेंट्स पॅटर्न योगा आहे, BS मुवमेंट म्हणून आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे मुवमेंट्स पेशंटकडनं करून घेतल्या जातात आणि त्या करत असताना पेशंटला स्वतः फील होतं की मला माझी ग्रॅव्हिटी परत प्राप्त झाली आहे. तर असं एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारचे उपचार या भंडारी स्पाइन टेक्निकमध्ये केले जातात. एखाद्या व्यक्तीचा मणका कसा असतो त्याचं स्ट्रक्चर आपल्याकडे आहे, पण मणक्याची सरकलेली चकती किंवा दबलेली नस ही बरी होऊ शकते? एक लक्षात घ्या, दबलेली नस नक्कीच बरी होऊ शकते.
ज्या गाद्या 2 व्हर्टेब्रल सेगमेंटमध्ये न्यूक्लियस पल्पस पाण्याची गादी असते, कॅलोजन फायबर्स मॅट्रिक्स त्यामध्ये असतं. ह्या सगळ्या ज्या गाद्या आहेत त्या गाद्या बाहेर येताना तो न्यूक्लियस पल्पस जो आहे तो जो बाहेर येतो, तो बाहेर आल्यानंतर तो नसांवरती म्हणजे मज्जातंतू जे मानेपासून म्हणजे मस्तिष्कापासून मेरुदंड जो आहे आपला ते माकड हाडापर्यंत आपल्या शरीराचं हालचाल समजणं किंवा आपल्याला कोणतीही क्रिया समजणं, हात वरती घेणं, पाय वरती घेणं किंवा चालणं किंवा दरवाजा उघडणं, हे मेंदूपर्यंत पोचवण्याचं काम हे नर्व सिस्टीम करते, मज्जातंतू करत असतात. आणि त्या मज्जातंतू ज्या आहेत त्या ज्यावेळेस बाहेर येते, डिस्क बाहेर येते, त्या मज्जातंतूवरती दाब येतो आणि त्यानंतर तो मज्जातंतूचा दाब त्या मसल शॉर्टनिंग करतात. जिथे जिथे ज्या नर्वचा सप्लाय आहे त्या ठिकाणच्या मानेतनं उजव्या बाजूनी समजा 6व्या-7व्या मणक्याची डिस्क ही बाहेर आलेली आहे. ती डिस्क बाहेर आल्यानंतर ती डिस्क ही हाताचे स्नायू, हाताच्या हालचाली पेशींच्या कमी होतात. त्याचबरोबर काही वस्तू खायची आपल्याला हाताने बोटाने उचलायची आहे तर त्या हातातली शक्ती कमी होत जाते काही दिवसानंतर. तर ती चकती बाहेर आलेली आहे ती 100% आतमध्ये परत जाऊ शकते आणि ती चकती जी आहे ती विरघळून जाते काही पेशंटची, कारण ती पाण्यापासून बनलेली असते. त्या व्हर्टेब्रल सेगमेंटचा कॅनॉलची स्पेस आपण ट्रीटमेंटने वाढवतो, त्याचबरोबर 2 व्हर्टेब्रल सेगमेंटमधलं अंतर वाढवतो. त्याच्यामुळे मज्जातंतूवरती येणारा जो दबाव आहे तो पूर्णपणे कमी होतो आणि त्यामुळे नक्कीच पेशंटचे ऑपरेशन हे टळूही शकतं. या ट्रीटमेंट संदर्भात रुग्णांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया. नमस्कार, मी सौ निलिमा कासनगोट्टुवार. मी चंद्रपूर येथील रहिवासी. मला सप्टेंबर महिन्यापासून बॅकपेनचा त्रास सुरू झाला. मी वाकू शकत नव्हती, मी 2 पावलं चालू शकत नव्हती, बसता येत नव्हतं मला. मी स्नानसुद्धा उभं राहून करायची आणि ज्यावेळेला मी सगळे दवाखाने फिरले, MRI करायला सांगितला आर्थोपेडिक डॉक्टरांनी. त्यामध्ये त्यांनी सांगितले की तुमची नस दबलेली आहे आणि तुम्हाला सर्जरीशिवाय उपाय नाही आहे आणि जर तुम्ही लगेच उपचार नाही केले तर तुम्हाला पॅरालायसिस होऊ शकते. त्या रात्रभर मी झोपली नाही आणि लगेच 2 दिवसांनी सॅम TV सुरू करताच मला डॉक्टर भंडारी यांची मुलाखत दिसली आणि ती मुलाखत मी पूर्ण रेकॉर्ड करून ठेवली आणि ज्यावेळेला मग परत यूट्यूबवर सर्च करत गेले आणि सरांचे यूट्यूबवरचे प्रोग्राम पाहिले आणि आम्ही लगेच डॉक्टर भंडारी क्लिनिकला फोन लावून अपॉइंटमेंट घेतली आणि डिसेंबर 24 तारखेला मी इथे पहिल्यांदा आली. ज्यावेळेला मी आली त्यावेळेला मला सरळ उभं राहतासुद्धा येत नव्हतं. माझं पोश्चर पूर्ण वाकडं झालेलं होतं. फेशियल मॅनिक्युलेशन जेव्हा सिस्टरनी मला केलं त्यावेळेला मला इतका त्रास होत होता, परंतु त्यांनी सांगितलं की यावेळेला फक्त तुम्हाला त्रास होत आहे, दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही याल तर पुष्कळ 50% रिकवर होऊन याल. मला खूप समाधान वाटलं. माझ्या पायात खूप मुंग्या येत होत्या. मी 1 मिनिटसुद्धा उभी राहू शकत नव्हती. अशा झरझर मुंग्या यायच्या, परंतु आज मी सगळे कामं करू शकते. ज्या वेळेला मला त्रास सुरू झाला मी 2ही वेळेला स्वयंपाकी नव्हती माझ्याकडे आणि आज मी अभिमानाने सांगते की मी सगळे घरचे कामं एकटी करते. मला फार अभिमान आहे या हॉस्पिटलचा आणि या स्टाफचा आणि डॉक्टर साहेबांचा. म्हणजे छोटा मोठा अपघात झाला किंवा मार लागला तर बऱ्याच वेळा डॉक्टरांकडून सांगितलं जातं की ऑपरेशन करावं लागेल, पण बरोबर. ऑपरेशन टळू शकतं का? याला पर्याय काय आहे? एक लक्षात घ्या, ऑपरेशन हे पेशंटची केस काय आहे, नक्की पेशंटला त्रास काय होतोय आणि गादी जी बाहेर आली आहे ती नुसती गादी बाहेर आली असेल तर नक्कीच पेशंटचा त्रास हा ऑपरेशन टळू शकतं. परंतु फॅसेट तुटलेला आहे, एन्ट्रोलिस्थेसिस सारख्या केसेस आहेत, तिथे नक्कीच ऑपरेशन लागतं. एव्हियन सारखा आजार आहे तिथे ऑपरेशन लागतं. परंतु डिस्क हर्निएशन आहे, पोट्रुजन MRI लिहिलेलं आहे, अशा स्टेजमध्ये नक्कीच ऑपरेशन हे टळू शकतं आणि आत्तापर्यंत जवळजवळ 10,000 लोकांचं ऑपरेशन टळण्यात आम्हाला यश आलेलं आहे. ज्यांना मानदुखी, कंबरदुखी, डिस्क बल्ज, चक्कर येते अशा रुग्णांनी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि अधिक माहितीसाठी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक YouTube चॅनलला नक्की भेट द्या. डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिक. प्रथमतः रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर नाडी परीक्षा, मणकेची तपासणी, स्पाइन व्हर्टेब्रा सेगमेंट अलाइनमेंट टेस्टिंग, मसल टेस्टिंग, नर्वोस्कोप,
गेट पॅटर्न टेस्टिंग, पॉस्चर टेस्टिंग, फेशियल अलाइनमेंट टेस्टिंग, पाइन अँड प्रोन पोझिशन टेस्टिंग, एक्स-रे उभे राहून पूर्ण पाठीचा एक्स-रे काढूनच दवाखान्यात घेऊन येणे, झोपून एक्स-रे काढू नये. यानंतर निदान केले जाते मणक्याचा विकार का व कसा होत आहे त्यानुसार रुग्णाचे ग्रॅडेशन केले जाते. 15 ते 20 प्रकारच्या उपचारांपैकी कोणते उपचार गरजेचे आहेत ते सांगून साधारण दर 28 दिवसातून एक दिवस 4 ते 6 तासांचे उपचार केले जातात. किती उपचार घ्यायचे हे पहिल्या दिवशी तपासणी झाल्यानंतरच सांगितले जाते. प्रथम दिवशी येताना सकाळी 10 वाजता किंवा दुपारी 2:30 वाजता वेळेवर आले तर त्याच दिवशी मॅन्युअल थेरपी व उपचार होऊ शकतात. त्यासाठी अपॉइंटमेंट घेऊनच यावे. नक्कीच ही खूपच छान माहिती होती. तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला समजावून सांगितलं. नक्कीच प्रेक्षकांना पण या माहितीचा खूपच छान फायदा होईल. तर डॉक्टर मंत्रा या विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबण्याची. नमस्कार.